मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित यामध्ये आपण लसावी आणि मसावी यावरील काही महत्त्वाची उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, लसावी असो किंवा मसावी असू दे, हे काढण्यासाठी आपल्याला आधी विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे। मग बघा, आपण एक इथे उदाहरण घेऊया। इथे मी घेते 12। आता 12 ही एक संख्या आहे। 12 कुणाकुणाच्या पाड्यात आहे तर बघा, 1 च्या पाड्यात आहे, 2 च्या पाड्यात आहे, 3 च्या पाड्यात आहे, 4 च्या पाड्यात आहे, 6 च्या पाड्यात आहे आणि 12 च्या पाड्यात आहेत। मग 12 चे हे एवढे काय आहेत, विभाज्य आहे। मग बघा, 12 या संख्येला एवढ्या सगळ्या संख्यांनी भाग जातो, है की नाही। मग 12 ही संख्या काय झाली, विभाज्य झाली। 12 ही संख्या काय झाली, विभाज्य संख्या झाली। आणि 12 ला या संख्यांनी भाग जातो। मग 1 2 3 4 6 12 हे सगळे काय झाले, विभाजक झाले। मग बघा, आपल्याला विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय हे समजलं। आता आपण लसावी आणि मसावी बघूया। बघा, मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक। आणि लसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाजक। बघा, महत्तम म्हणजे मोठा आणि लसावीचा लघुत्तम म्हणजे छोट्यात छोटा। आता आपण इथे उदाहरण घेऊया 12 आणि 16। आता बघा, 12 चे फॅक्टर करूया आपण। 1 2 म्हणजे 12 कुणाकुणाच्या पाड्यात आहेत किंवा 12 ने कोणाकोणाला भाग जातो। मग 1 2 3 4 6 आणि हे 12, सगळ्यात मोठी संख्या 12 म्हणजे तीच संख्या। 16 बघा, 16 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 8 ने भाग जातो आणि डायरेक्ट 16। आता याच्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर बघा, समसम काय आहे बघा, 1 ला हा पण समान आणि हे 4 समान, ठीक आहे। मग एवढेच आहेत। मग आता बघा, 12 आणि 16 मध्ये सगळ्यात मोठं सामायिक कोण आहे। मग बघा, सामायिक अवयव आपण इथे लिहूया। सामायिक अवयव मग याच्यामध्ये सामायिक अवयव कोणते आहेत, 1 आहे, 2 आहे आणि 4 आहे। मग आपल्याला मसावी सांगितलंय। मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक। मग सगळ्यात मोठा कोण आहे तर 4 आहे। म्हणून मग 12 आणि 16 या संख्येचा मसावी आहे 4। आता हे झालं मसावी। आता लसावी काढायचं आहे। आता बघा, इथे मी संख्या घेते 2 4 आणि हे 6। आता याचा आपल्याला लसावी काढायचा। लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाजक। मग बघा, कशाने भाग जातोय, बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6। आता बघा, परत 2 बे के बे, 3 ला जात नाही। मग इथे काय करायचं, 3 1 के 3, बघा सगळीकडे 1 आला। मग आता यांचा आलेल्या संख्यांचा गुणाकार करूया। काय काय आलंय, 2 गुणिले 2 गुणिले 3। मग बघा, बे दुने 4, 4 त्रिक 12। मग 2 4 6 या संख्यांचा 12 हा काय झाला, लसावी झाला। 12 हा काय झाला, लसावी झाला। बघा, या पद्धतीने आपल्याला मसावी आणि लसावी काढायचं आहे। आता आपण उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, इथे आपण एक गणित घेतले। 2 संख्यांचा लसावी 315 असून मसावी 21 आहे। त्यापैकी एक संख्या 63 आहे, तर दुसरी संख्या कोणती, ते आपल्याला पर्याय दिलेत। बघा, आपल्याला माहिती आहे लसावी माहिती आहे, मसावी पण माहिती आहे आणि एक संख्या माहिती आहे, म्हणजे दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे। मग इथे सूत्र आहे बघा, ह्या सूत्राचा वापर करायचा आहे। मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, ठीक आहे। आता बघा, मसावी आहे 21 गुणिले लसावी आहे 315, लिहून घेतला बरोबर पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 63। मग बघा, इथे पहिली संख्या 63 गुणिले दुसरी संख्या माहित नाही, तिथे आपण काय करूया, x घेऊया म्हणजे x मानूया। आता बघा, दिलेल्या माहितीनुसार 21 गुणिले 315। आता हे 63 इकडे गुणाकाराच्या रूपात आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे येताना काय होतं, भागाकार। मग 63चं इथे येणार काय होणार, इकडे आल्यावर भागाकार झाला बरोबर x। आता बघा, इथे भाग जातोय, भाग घालवून घेऊया। बघा,
21 एके 21, 21 जुने 42, 21 त्रिक 63. आता इथे बघा राहिले काय 315 भागिले 3 आहेत, मग 3 ने भाग जातो, 3 एके 3. मग इथे पण बघा 3 एके 3, 1 ला भाग जात नाही, मग 3 0 0, 1 और 5 15, 3 5 15. मग x बरोबर काय आलं तर x बरोबर 105. म्हणून मग इथे आपल्याला काय दुसरी संख्या काय मिळाली 105. मग बघा बरं पर्यायामध्ये 105 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरं गणित बघा, औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 व 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारची खोकी पूर्णपणे भरण्यासाठी बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील, पर्याय दिलेले आहेत. आता बघा, आता इथे बघा आपल्याला उत्तर दिले की काय काढायचं याच्यामध्ये, लसावी का मसावी, तर कमीत कमी. मग लसावी म्हणजेच काय लघुत्तम, लघुत्तम म्हणजेच काय कमीत कमी. मग लसावी कुणाचं काढायचं तर 15, 20 आणि 25. मग बघा इथे या पद्धतीनं 15, 20 आणि 25. आता बघा सगळ्यांना 5 ने भाग जातो, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. आता बघा 3 एके 3, 4 ला नाही जात आहे तसं खाली लिहून घ्या. परत 4 एके 4, ठीक आहे. 5 आहे तसा खाली लिहिला. आता इथे बघा इथे घ्यायचं 5, 5 एके 5. मग बघा सगळीकडे 1 आलेला आहे, हाच एक मी इथे खाली उतरवून घेतलेला आहे. आता आलेत काय फॅक्टर, हे आलेत आहे की नाही. मग यांचा काय करायचं गुणाकार. मग बघा 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. मग आता यांचा गुणाकार करूया. मग बघा 5 चोक 20, 20 गुणिले हे 30. बघा इथे या पद्धतीनं 20 गुणिले 3 60 आले, गुणिले हे 5, 6 पंचा 30 आणि हा 0 इथे. मग आलं किती 300. मग काय सांगितलं कमीत कमी ते पूर्ण खोकं भरण्यासाठी कमीत कमी 300 बाटल्या लागतील. मग 300 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 300. मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये लसावी आणि मसावी यावरील काही उदाहरणं स्पष्टीकरण असे सोडवून घेतलेलं आहे. या पुढची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पुढच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.